राजमाता पैठणीचे मनमोहक डिझाईन्स, ब्लाउजवर चंद्रकोर आणि पदरावर तुतारी, अस्सल मराठमोळा साज. नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. महाराष्ट्राच्या इतिहासाचा, पराक्रमाचा आणि स्वाभिमानाचा अभिमानाने साजरा केला जाणारा हा उत्सव. या खास दिवशी पारंपरिक वेशभूषेला विशेष महत्त्व असते आणि महिलांमध्ये खास करून राजमाता पैठणी नेसण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. ही पैठणी केवळ साडी नसून मराठी संस्कृतीचे प्रतीक मानली जाते. विशेष म्हणजे या पैठणीवर पारंपरिकतेसोबत इतिहासाची झलक दिसते. ब्लाउजवर आकर्षक चंद्रकोरची खास डिझाईन्स, तर पदरावर तुतारी आणि चंद्रकोर यांची भरजरी नक्षी या पैठणी साडीच्या सौंदर्यात अधिक भर घालते. शिवजयंतीच्या उत्सवात अस्सल पारंपरिक मराठमोळा लूक करण्यासाठी ही पैठणी महिलांची पहिली पसंती ठरत आहे. राजमाता पैठणीचा सर्वात आकर्षक भाग म्हणजे ब्लाउजवर केलेली चंद्रकोर नक्षी. गोलाईदार चंद्रकोर डिझाईन ब्लाउजला रॉयल आणि एलिगंट लुक देते. तुतारी हे विजय आणि उत्साहाचे प्रतीक मानले जाते. पदरावर विणलेली तुतारीची डिझाईन या साडीला अस्सल मराठमोळा पारंपरिक टच देते. या पैठणी साडीच्या पदरावर चंद्रकोर, पारंपरिक वेलबुट्टी आणि सोनसळी जरी कामामुळे पैठणी अधिक उठावदार दिसते. जांभळा, मोरपंखी, हिरवा, लाल, केशरी आणि नेसर रंगामध्ये राजमाता पैठणी अधिक आकर्षक दिसते. या साडीचा अस्सल मराठमोळा, पारंपरिक लूक आणि सुंदर डिझाईन यांचा सुंदर मिलाफ असल्यामुळे ही पैठणी तरुणींमध्येही फारच लोकप्रिय होत आहे. पदर जितका भरजरी तितकी साडी अधिक रॉयल दिसते. त्यामुळे शिवजयंतीसारख्या ऐतिहासिक आणि पारंपरिक सणासाठी ही पैठणी विशेष योग्य ठरते. अस्सल पारंपरिक दागिने, नाकात नथ, चंद्रकोर टिकली, ठुशी हार आणि बांगड्या यासोबत ही पैठणी नेसल्यास पूर्ण मराठमोळा आणि राजमाता स्टाईल लूक सहज मिळतो. शिवजयंतीच्या मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा पारंपरिक फोटोशूटसाठी राजमाता पैठणी आज महिलांची खास पसंती बनली आहे. तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील राजमाता पैठणीचे मनमोहक डिझाईन्स तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.